नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगवरती. आणि आज आले आपण सिलेंडर आणायला. पूर्ण लाईन इकडे मागे. जवळजवळ 2 दिवसानंतर भेटतं आपलं सिलेंडर. आणि परवा पण बुक केलं होता. परवा नंतर आत्ता नंबर आला आहे. तर आपण 8 वाजता आलो आहे. अजून काय दुकान ओढलेलं नाही आहे. आता लोक कधी भेटतं सिलेंडर. इकडून तिकडं लाईन लागलेली लांबपर्यंत. दाखवतो मला इकडून असं लाईन आहे पूर्ण. 8 ते 9 वाजले. अजून काय याचं गॅसचं शॉप उघडलं नाही. हे बघा इकडे आहे गॅसचं शॉप इकडे. आणि एवढे मोठे लाईन. 8 ते 9 वाजले तरी अजून कोण आलेलं नाही. आज उघडते का नाही माहीत नाही. जनता माफ नहीं करेगी. आपला गॅस भेटला नाही. लपडा आहे मोठा. 2 दिवस झाले आपला गॅस संपला. 2 दिवसानंतर आज नंबर आला आपला. बघूया आता काय होतं. ब्लू लाईट पेटते, नंतर ग्रीन होते. ग्रीन लाईटचं कंटिन्यू राहिली सिलेंडर लिकेज नाही. जर सिलेंडर लिकेज असेल तर ही रेड होते. ठीक आहे. आणि तुम्हाला ह्याच्यात होते का बघतो गॅस ब्रेक ह्याच्यात लावलं. ग्रीन झाली म्हणजे ओके. ठीक आहे. गाडी लावली आता एक ग्रीन झाला. ठीक आहे. गोष्टी प्रत्येक वेळेला चेक करून घ्यायच्या. आमच्याकडे असो येणारा सिलेंडर तरी 2000 years later. आता सिलेंडर घेऊन तर झाला आहे आपला. आता आपण आले आपली स्वतःची रंगरंगोटी करायला. म्हणजे जरा चकमक मेकअप करायला आलो. काय नवीन आता गाडी आणि हेल्ड वगैरे करून घेतो. मला सोडायचं आहे परत सासूरवाडीला. त्यामुळे थोडंसं चकाचक होतोय थोडंसं. तुम्ही मस्त प्लॅन आहे. तर हा आता बिफोर लुक आपला. त्याच्यानंतर झालं तुम्हाला दाखवतो कसं दिसतोय. शाबाश बेटा.